या अगोदर जी स्टोरी टाकली होती त्या स्टोरीचा हा दुसरा पार्ट. पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं की एका गावामध्ये 15 वर्षाचा मुलगा असतो आणि त्याला गावकरी मारतात आणि त्याला मारल्याच्या नंतर त्याची जी आत्मा आहे ती त्या गावामध्ये येते आणि तिथल्या मुलींना उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. तर गावकरी या गोष्टीला खूप जास्त त्रासलेले असतात. ते एका महाराजाजवळ जातात, त्यांना विचारतात की बाबा आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचं थोडंफार होतंय. तर तो जो महाराज आहे किंवा तो जो माणूस आहे तो थोडीशी पडताळणी करतो, थोडे मंत्र वगैरे वाचतो आणि नंतर गावकऱ्यांना सांगतो जी 15 वर्षाच्या मुलाची जी आत्मा आहे ना ती खूप जास्त पॉवरफुल आहे. म्हणजे एवढी जास्त पॉवरफुल की त्या आत्मेला आपण कधीच कैद करू शकत नाही. आपण फक्त त्या गोष्टीला टाळू शकतो किंवा असं म्हणता येईल की ती गोष्ट आपल्यापासून थोडी दूर ठेवू शकतो, पण त्या गोष्टीचा नाईलाज विलाज नाही करू शकत आपण. तर गावकरी म्हणले की बाबा असं काहीतरी सांगा की ज्या गोष्टीचा आम्हाला त्रास झाला नाही पाहिजे. तर त्या महाराजाने, त्या माणसाने गावकऱ्यांना एक विधी दिली आणि त्या विधी दिल्याच्या नंतर गावकऱ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, तुमच्या गावाच्या बाहेर जी स्मशानभूमी आहे, ज्या जागेवर तुम्ही त्या मुलाचा मृतदेह नेऊन फेकून दिलं होतं, तो पूल आहे, ती जागा तुम्ही वापरू नका. गावातला एकही माणूस त्या जागेवर जाऊ नका. आणि ती जागा होती पण त्याच पद्धतीची, कारण त्या जागेवर जाण्यापुरताच रस्ता होता. त्या जागेच्या पुढे ना कुणाचं शेत होतं, ना कुणाचं काही होतं. आणि जरी असेल त्या समोर जाण्याचं, तर तिथं जाण्याचा रस्ता थोडा वेगळा होता. पण इथं एकच रस्ता होता आणि इथं एकाच कामापुरता रस्ता होता, ते म्हणजे स्मशानभूमीपुरता. त्याच्या व्यतिरिक्त त्या जागेवर जाण्यासाठी रस्ता कुठलाही नव्हता. तर गावकऱ्यांना सांगितलं की तुम्ही चुकूनही तुमच्या गावाच्या बाहेरच्या स्मशानभूमीमध्ये जाऊ नका, जिथं त्याचा मृतदेह टाकलं होतं तिथं. आणि त्या स्मशानभूमीच्या रस्त्यामध्ये जो पूल आहे, ज्या पुलावर त्याचा मृतदेह तुम्ही लटकवलं होतं, तिथं तुम्ही जाऊ नका. जर तुम्ही तिथं गेलात तर ही विधी तुटणार आणि त्याचा प्रकोप पुन्हा सुरुवात होणार तुमच्या गावावर पडण्याचा. तर गावकरी म्हणले बाबा असंही आम्हाला तिथं जाण्याचं काही काम नाही, तर आम्ही हे सगळं काही बंद करेन. आणि जेव्हापासून त्याने हे सगळं सांगितलं तेव्हापासून या गावामध्ये काहीही झालं नाही 2 वर्ष. पण 2 वर्षाच्या नंतर एक घटना अशी झाली ज्या घटनेने सगळं गाव हादरून गेलं आणि सगळ्या गावाला आता भोगावं लागणार होतं. एक निळखंड नावाचा मुलगा होता. आता हे नाव मी काल्पनिकच सांगतोय. एक निळखंड नावाचा मुलगा होता जो बाहेर राज्यामध्ये शिकायला होता. आता त्याला असं कळतं की जे गावाकडे त्याचे काका काकू राहतात तर त्यांची डेथ झाली, म्हणजे ते मरण पावले एका ॲक्सिडेंटमध्ये. मग तो आणि त्याचे आईवडील त्या दुसऱ्या राज्यामधून आपल्या गावी आले, कारण की तिकडे काम करण्यासाठी गेले होते. गावी शेती खूप जास्त कमी होती, त्या कारणामुळं 2 परिवार एकासोबत जगणार नव्हते. तर याचे जे काका काकू असतात ते एका अपघातामध्ये पूर्ण जातात, त्यांचा पूर्ण परिवार जातो. मग ते येतात, ते आल्याच्या नंतर घरी थांबतात. आता जो निळखंड आहे त्याला ना असं होतं की या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. त्याला कल्पना होती की आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचा काहीतरी प्रकार घडलेला आहे आणि ही पद्धत आमच्या गावामध्ये वापरतात. पण त्याला त्या गोष्टीवर विश्वास नव्हता. त्याला असं वाटायचं की परिपात्राच्या गोष्टी असतील ह्या आणि ह्या फक्त काय लोकांना भीती घालण्याच्या गोष्टी असतील. कोणाची काही ती जमीन असेल किंवा कोणाचं काहीतरी प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल, त्या कारणामुळं त्यानं हे सगळं तिथं हे पसरवलं आहे असं निळखंडला वाटायचं. आणि हा एवढा जास्त रगेल होता ना की त्या गावामध्ये तो आला की गावकऱ्यांसोबत 100% भांडणं करायचा म्हणजे करायचाच. म्हणजे हा कोणाच्या बापाचा ऐकायचा नाही. याच्या मनामध्ये जे आलंय ना ते हा करायचा, अशा पद्धतीचं याचं पूर्ण नेचर होतं. आता हे सगळं झाल्याच्या नंतर निळखंडचं जेव्हा त्याच्या काकू काकाचं जे अंतिम संस्कार करायचा होता, त्यांचे मृतदेह स्मशानभूमीमध्ये न्यायचे होते, त्यावेळेस हा अडून बसला की नाही, मला माझ्या गावाच्या जुन्या स्मशानभूमीमध्ये घेऊन जायचं आहे त्यांना. पण पूर्ण गावकरी त्यांना बाबा समजावून सांगू लागले, बाबा असं करू नको, तू इकडेच घेऊन जा, आम्ही सगळेजण इकडेच घेऊन जातो. त्याचे स्वतःचे आईवडीलसुद्धा म्हणायला लागले की निळू असं काहीच करू नको, तू चाल चुपचाप इकडं. मग तिथं सगळं दुःखाचा माहोल होता, त्या कारणामुळे तो तिथं ऐकला आणि त्याच्या आईवडिला सगळं, त्याच्या काकू काका सगळं, म्हणजे त्यांना ते अंतिम संस्कार करायला जुन्या त्या स्मशानभूमीच्या पलीकडे एक नवी स्मशानभूमी होती, तर त्या स्मशानभूमीमध्ये तो घेऊन गेला. आता तिथं सगळं झालं, अंतिम संस्कार झाला, 1-2 दिवस मधात गेले. आता त्याचे जे आईवडील असतात त्यांनी निर्णय केलेला असतो की आता कायमस्वरूपी इथं राहायचे, कारण की गावाकडची शेती बघायला दुसरं कोणी नाही आहे. जे याचा काका होता, काकू होती, त्यांचं जे घरदार होतं सगळं काय अपघातामध्ये मेलं होतं. कारण की त्याच्या काकाला एकच मुलगा होता, तो आणि त्याचे वडील म्हणजे निळखंडचे काका हे शेत बघायचे आणि शेत कमी असल्यामुळं निळखंड आणि त्याचे आईवडील दुसऱ्या राज्यामध्ये काम करायला कंपनीमध्ये होते.
तर अशा पद्धतीचं त्यांचं होतं. तर अपघातामध्ये सगळा परिवार गेल्या कारणामुळे यांना तिथं शिफ्ट व्हावं लागलं, कारण की शेत पाहावं लागत होतं. तर आता तिथं शेती करता करता निळखंड रोजही गावकऱ्यांसोबत वाद घालायचा. तुम्ही काही म्हणता, असंच आहे तसंच आहे. त्याला गावातल्या रीती रिवाजी जे आहेत, जे काय आहे ते त्याच्यापासून त्याला असा त्रास व्हायला लागला. आता प्रत्येक गावामधले कसं असतं ना, वेगवेगळ्या रीती असतात, रिवाज असतात, किंवा बाबा एखाद्या जिल्ह्यामध्ये म्हणा, किंवा असं प्रांत बदलला की थोड्या प्रथा बदलतात. अशा पद्धतीच्या तिथल्याही प्रथा थोड्या वेगळ्या होत्या. निळखंडला त्या प्रथा फार विचित्र वाटायला लागल्या, फार अशा अलग वाटायला लागल्या. त्याला असं वाटायला लागलं की यार सगळं जग दुसरीकडे जात आहे आणि आमचं गाव हे दलिंदर दुसरीकडे जात आहे. मग यानं एक निर्णय ठरवला की आपण काय करायचं, ते जे स्मशानभूमीचं यांना कार्यक्रम केलेला आहे ना, जे खोटं नाटक यांनी पसरवलेलं आहे गावामध्ये, ते खोटं करून दाखवायचं आणि गावकऱ्यांना सांगायचं की बाबा असं काहीच नाही, तुम्ही बिंदासपणे सगळी जमीन वापरा. आपण गावकऱ्यांना खोटं म्हणून त्यांना तिथं ते करायला लावूयात. म्हणजे गावकऱ्यांना खोटं ठरवायचं यानं ठरवलं. मग सगळे गावकरी झोपल्याच्या नंतर एका रात्री निळखंड उठला आणि त्या स्मशानभूमीकडे गेला. आता तिकडे गेल्याच्या नंतर ज्या रस्त्यावर त्यांनी जे एक रेष टाकली होती, त्या रेषेवर खोदून तिथं ते याचे झाडं लावले होते. छोटे ड्रॅगन फ्रूट असतात ना, काटेरी, आपल्याला माळावर किंवा कोणाच्या धुऱ्यावर दिसतात, तशा पद्धतीचं दाटवाट लावलेलं होतं. पलीकडं कुठलं जनावर जाऊ नये, ना जनावर येऊ नये, ना कुठला माणूस जाऊ नये, ना कुठला माणूस येऊ नये. पण जो निळखंड होता त्याने ते तोडलं आणि नंतर तो पलीकडे गेला. आता जसा निळखंड त्या रेषेच्या पलीकडे गेला तसं त्याला दिसलं की सगळं काय प्लेन आहे, सगळं काय स्वच्छ आहे. त्या स्मशानभूमी ना कुठले अतिरिक्त झाड आहेत, ना आईचं नाही, ना गवत फुटलेलं आहे. असं वाटतं की ते कुणीतरी वापरतंय असं याला वाटलं. आता हा तिथं गेला, त्याला कुणीच दिसलं नाही. फक्त एका कोपऱ्यामध्ये 1-2 भांडे दिसले आणि ते भांडे उघडे घातलेले होते. निळखंड पूर्णपणे आश्चर्यचकित झाला की इथं भांडे कसं काय आहेत. आता निळखंड तिथं गेला, बघितलं, भांडे चांगले स्वच्छ करून उघडे घातलेले आहेत. सगळा जो स्मशानभूमी आहे ती स्वच्छ आहे आणि त्याच्यामध्ये त्याला असं वाटलं की कुणीतरी राहते. सरळ सरळ म्हणायचं म्हणजे एखादं राहतं घर कसं असतं, स्वच्छ असतं आणि त्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर असं वाटतं की इथं कुणीतरी राहते म्हणून. सेम त्या पद्धतीचं तिथं त्याला वाटू लागलं की इथं कुणीतरी राहते. तेवढ्यात त्याच्या कानावर एक आवाज येतो आणि तो त्या आवाजाकडे जातो. तर एक झुडूप होतं आणि त्या झुडुपाच्या पाठीमागं कुणीतरी बसलेलं होतं. एक काठी होती त्याच्यापाशी, अंगावर शाल पांघरलेली होती आणि तो तिकडं तोंड करून काहीतरी फुसफुसत तिथं बसलेला होता. आता हा जातो आणि त्याच्या पाठीमागून जाऊन उभा राहतो. याला समजतं की तो कोणतरी बसलेला आहे. हा म्हणतो की कोण आहे इथं, इकडं तोंड करा, बघू द्या तुम्ही आमच्या स्मशानभूमीमध्ये काय करताय. तर ते मुलगं काठी पहिली उचलतं, टेकवतं, काठीला हात धरून तो असं उभं राहतं आणि याच्याकडं बघतं. याच्याकडं बघितल्याच्या नंतर हा जो निळखंड आहे याला दिसतं की समोर जे आहे ना एक मुलगा आहे, नॉर्मलचा मुलगा, पण तो असं वाटत होता की म्हातारा झालेला आहे. एक तुम्हाला एखादा असा माणूस दिसला असेल की त्याचं वय कमी आहे पण तो म्हातारा झाल्यासारखा दिसतो. त्याची जी त्वचा आहे ती थोडी थोडी लोंबकळत असते म्हाताऱ्या माणसासारखी, आणि त्याचे केस वगैरे, भोवाळ्याचे केस, परत हाताचे केस, डोक्याचे केस हे पांढरे वगैरे झालेले असतात. त्वचा ना अशी मेल्यासगत दिसत असते. सेम त्या पद्धतीचा तो मुलगा याला दिसत होता आणि हा त्याच्या मुलगाकडे बघत होता. मग तो मुलगा म्हणतो की बोला ना, तुम्ही काय म्हणता, कुठून आलात तुम्ही. हा म्हणतो की मी शेजारच्या गावचा आहे, तुम्ही इथं काय करतायत. तो मुलगा म्हणतो मी इथंच राहतो, गेल्या 3-1 वर्षापासून मी इथंच राहतो, मी दुसरी कुठंच जात नाही. निळखंड म्हणला की 3 वर्षापासून, मग तुम्हाला इथं असं काही दिसलं नाही का की भूत वगैरे, किंवा असं काही तुम्हाला वाटलं नाही का इथं काही म्हणजे निगेटिव्ह एनर्जीज वगैरे. तो मुलगा म्हणला की नाही, मी रोज इथं राहतो, जवळच्या गावामध्ये जातो, भीक मागतो, जेवायला काय भेटलं ते घेऊन येतो, खातो आणि आपला झोपी जातो. इथं त्या स्मशानभूमीमध्ये थोडंसं छप्पर केलेलं होतं. तो म्हणला की या छप्पर खाली पाणी गिनी पडला तर थांबत असतो, इथं कोणी येत नाही, काय नाही, बघत नाही, काय नाही, मी मस्त आपला इथं जगतो, राहतो. आता निळखंडला पक्क कळालं की इथं 100% काहीच नाही आहे. निळखंड त्याच्या हाताला पकडतो आणि त्याला म्हणतो की तू माझ्या संग माझ्या गावामध्ये चाल, गावकऱ्यांना सांग की इथं काय नाही म्हणून. तो मुलगा म्हणला की नाही 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 साहेब, मी नाही येत म्हटलं, तुमच्या संग गावात, तुमच्या गावात मी नाही येत. हा म्हणला की काय येत नाही. तो म्हणला की तुमच्या गावकऱ्यांनी मला बाहेर हाकलून दिलंय, मी कसं येऊ त्या गावामध्ये. हा म्हणला की अरे
भाई तू परत वापस ये इथं. तो म्हणला की नाही नाही, मी गावामध्ये आलो की मला नाही, मी येणार नाही, असा अर्धवट बोलला आणि थांबला. निळकंठ म्हणला की हे बघ, मला गावकऱ्यांना खोटं ठरवायचं आहे, कारण की गावकऱ्यांच्या मनामध्ये ना एक खूप मोठी अंधश्रद्धा बसलेली आहे. त्यांना असं वाटतं की या स्मशानभूमीमध्ये भूत आहे, जे की त्यांनी मारलेलं आहे आणि त्यांनी इथं आणून ठेवलेलं आहे. तर तू माझ्यासोबत चाल आणि गावकऱ्यांसमोर मी दाखवून देईल की त्या स्मशानभूमीमध्ये काहीच नाही आहे. त्या स्मशानभूमीमध्ये सगळं काही कोरं आहे, भूत भीत काही नाही आहे. कुणाला तरी ती जागा वापरायची होती, त्या कारणामुळं तसं ते तिथं बोंबाटा केलेला आहे. आणि गेले 3 वर्ष झाले तू तर बोंबला तिथंच बसलेला आहेस, तुला तर काही दिसलं नाही, तू येतोस का नाही? आम्हाला नाही साहेब, मी येत नाही, तुम्ही काय करा, मी येत नाही. मग निळकंठ थोडासा असा रागीट स्वभावाचा होता आणि थोडासा असं हे होता, म्हणजे क्रूर होता. त्याने काय केलं, याच्या पक्क हाताला धरलं आणि याला फरकटत घेऊन निघाला गावाकडं. आणि हा त्याला थांबवतोय, अहो थांबा, मला येऊ देऊ नका, अहो मला त्रास होते, माझा हात दुखते, माझा हात सोडा, मी पहिलेच आजारी आहे, मी मरण्याच्या वाटावर आहे, प्लीज मला सोडा. असं त्याचं जे शरीर होतं ना, पूर्णपणे असं लुसलुसीत झालेलं होतं. निळकंठने त्याचं शरीर धरलं की असं वाटत होतं की एखादा चमडा असा हातात धरल्यासारखा येत होता, पण निळकंठने पक्क त्याचं शरीर धरलं, हात पकडून पक्क तो तिथून वडथोडत घेऊन गेला. आणि तो त्या क्षणाला तिथं घेऊन गेला. रात्रीची वेळ होती, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, निळकंठ रात्रीच्या टायमाला त्या स्मशानभूमीमध्ये गेला होता, कारण की दिवसा तर कोणी त्याला तिथं जाऊ देत नव्हतं. गावातल्या एका जरी माणसाने त्याला बघितलं त्या स्मशानभूमीकडे जाताना, तो पूर्ण गावाला सांगायचा की निळ्या चाललाय. मग गावकरी यायचे, निळ्याला थांबवायचे. त्यामुळे निळ्याने प्लॅन बनवला होता की आपण रात्री जायचं, आणि गावकरी घरात असताना हा रात्री गेला होता. आता रात्रीचे 9:30 ते 10 वाजले असते, त्यावेळेस सगळे गावकरी झोपलेले होते. हा त्याला गावात फोडून आणतो. जसा त्याला तो गावात फोडून आणतो, सगळ्या गावकऱ्यांना जोरात बोंबलतो, ओरडतो, या इकडं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की त्या स्मशानभूमीमध्ये काय नाही. निळ्याने असा शब्द तोंडातून काढला की सगळे गावकरी फडाफड दरवाजे उघडतात आणि बाहेर येतात. जिथं तो निळ्या उभा आहे तिथं सगळे गावकरी येतात. आणि सगळे गावकरी आल्याच्या नंतर जेव्हा ते पाहतात ज्या मुलाला निळ्याने पकडून आणलेलं आहे, त्यावेळेस सगळे गावकरी शॉक होतात आणि आश्चर्यचकित होतात. त्यातली एक म्हातारी पुढे येते आणि म्हातारी जोरात तिचे ते दोन्ही हात आहेत ना निळ्याच्या छातीवर मारते. निळ्याला म्हणते की तू सगळ्या गावाची राख लावलीस, तू सगळ्या गावाला मरणाच्या तोंडात फेकून दिलंयस. निळ्या, तू कोठं पाप फेडणार हे? मग तेवढ्या त्याची आई आली. त्याची आई आल्याच्या नंतर त्याची आई सुद्धा त्याच्याकडे पाहिलं आणि चक्कर येऊन खाली पडली. तो त्या मुलाचा हात सोडतो आणि त्याच्या आईकडे जातो. जसं त्याच्या आईकडे जातो, तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, निळ्याच्या कानावर हसण्याचा आवाज येतो. निळ्या पाठीमागे वळून बघतो, तर पाठीमागं जो मुलगा त्याने हाताला पकडून आणला होता तो मुलगा गायब झाला. आता सगळे गावकरी निळ्याच्या अवतीभोवती उभे होते आणि प्रत्येक गावकरी हेच म्हणत होता की निळ्या, तू सगळ्या गावाचं वाटोळं केलंस, तू इतके दिवस आम्ही जे थांबवलं होतं तू आता ते चालू केलंस. निळ्या, आता काय खरं नाही, आता आपण सगळेजण मरणार आहोत. निळ्या म्हणला, ते सगळं सोडा, तो इथला मुलगा कुठे गेला? गावकरी म्हणले की बाबा, तू ज्या मुलाला पकडून आणलेस ना, ॲक्च्युली त्याच मुलाला आम्ही जाळून मारून टाकलेलं होतं आणि तू त्याच्या हाताला पकडून इथपर्यंत आणलेस, तू त्याच्या हाताला पकडून आपल्या गावामध्ये आणलेस. आता कहर चालू होणार. निळ्या, आता सगळे मरणार. निळ्या पूर्णपणे कन्फ्यूज झाला. निळ्याला काही कळत नव्हतं नेमकं करावं काय आणि काय नाही. आता सुद्धा निळ्याला खोटं वाटत होतं. आत्ता सुद्धा निळ्याला गावकऱ्यांना म्हणत होता की तुम्ही सगळेजण ना खोटे बोलतायत. जर ते भूत असलं असतं तर मी त्याला इतकं होडत आणू लागलो. तो ओरडत होता, तो चिरकत होता, तो रडत होता, माझा हात दुखतोय साहेब, दमानं माझा हात दुखतोय, भाऊ माझा हात सोडा, माझा हात दुखतोय म्हणून. आणि तुम्ही म्हणता की ते भूत आहे, ते भिवून कुठेतरी पळाला असेल. मग ते गावकरी म्हणतात, अरे बाबा, आम्ही तुला डोकं फोडून सांगतोय, तू ज्या मुलाला पकडून आणलंयस ना, त्या मुलाला आम्ही 3 वर्षाच्या अगोदर मारून फेकून दिलं होतं तिकडं. तुला काय समजत नाही? आम्हाला तो मुलगा ओळखू येत नाही का? तुला खोटं वाटतंय आमचं? मग त्या गावकऱ्यापैकी एक माणूस घरात जातो आणि एक फोटो घेऊन येतो आणि त्या निळ्याला दाखवतो, हे बघ, हा फोटो, या फोटोमधलाच तो मुलगा होता ना. जेव्हा तो फोटो पाहिला ना, तेव्हा निळूच्या पायाखालची ना पूर्ण जमीन सरकते, पूर्ण जमीन सरकते. निळूला कळत नाही की नेमकं करावं काय आणि काय नाही. निळू खाली बसतो आणि डोक्याला हात लावतो. तेवढ्यात निळूच्या कानावर परत एकदा आवाज येतो हसण्याचा, आणि आता ते हसण्याच्या पाठीमागं बोलायला लागतं आणि ते म्हणतं की निळू, तू बरं झालं मला या गावामध्ये आणलंयस. आता मी बघतो की या गावातून वाचून जातंय.
तू जेव्हा मला पकडून आणलंस ना, त्यावेळेस माझ्यासोबत माझी पूर्ण ताकद आली आहे. आता फक्त वाट बघतोय त्या अमावस्येच्या रात्रीची, ज्या रात्री या गावकऱ्यांना मी सांगून देईल की मी कोण आहे. आता सगळ्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर भीतीचं एक असा पडदा दिसत होता. सगळ्यांच्या गावकऱ्याच्या चेहऱ्यावर अशी भीती, अशी टवटव दिसत होती. सगळ्यांचे हातपाय असे लठ्ठ हालायला लागले. सगळे गावकरी जोरात पळत आपल्या आपल्या घरात गेले आणि गाव सोडून जाण्याच्या मार्गावर लागले. सगळेजण आपला आपला जे काही पसारा आवरायचा ते पसारा आवरू लागले. एक एक गावकरी बाहेर येऊ लागला. पण एक प्रॉब्लेम होऊ लागली. जसं गावकरी बाहेर येऊ लागला, त्यांच्या हातामधला जो पसारा आहे तो आपोआप पेट घेऊ लागला आणि त्यांच्या हातातल्या सुटकेसा, चुंगळे, थैल्या ह्या ॲटोमॅटिक खाली पडू लागल्या, खाली ढणढण जळू लागल्या. एका क्षणामध्ये सगळ्या गावकऱ्यांच्या अवतीभोवती एक असं वाटत होतं की जणू त्यांना कुणं काहीतरी पकडलंय. असं वाटत होतं की प्रत्येक गावकऱ्याला पकडले, प्रत्येक गावकऱ्याला कुणीतरी. आता निळू मोकळा होता. निळूला काय असं काही हे होत नव्हतं. निळूची आई, निळूचे वडील हे फक्त रडत होते. निळूचे वडील निळूला म्हणत होते की निळू, आता आपलं सगळं संपलंय, आपण आता मरणार आहोत. गावातला एकही माणूस जिवंत राहणार नाही, एकही माणूस. आता ही रात्रीची गोष्ट होती आणि जो निळू आहे तो म्हणला की आपण बाहेर जाऊयात. निळू त्याच्या आईला धरतोय, बाबाला धरतोय, होडतोय, नेण्याचा प्रयत्न करतोय, पण ते जाग्यावरून निळूला हालत नाहीत. निळू फक्त याला पकडतोय, त्याला पकडतोय, त्याला होडण्याचा प्रयत्न करतोय, त्याला होडण्याचा प्रयत्न करतोय, पण कोणीही निळूला होडले जात नव्हतं. निळू फक्त इकडं तिकडं, तिकडे इकडे फिरत राहतो. तेवढ्यात गावाचं जे मंदिर असतं त्या मंदिराच्या ओट्यावर बसलेला तो मुलगा निळूला दिसतो. निळू त्या मुलापाशी जातो, त्याच्या पुढं हात जोडतो, त्याला म्हणतो की भाऊ, माझ्याकडून गलती झाली, माझ्या गावकऱ्यांना सोड, माझ्या आईवडिलांना सोड. आम्ही काय बिघडवलंय तुझं? गेले 3 वर्षापासून तुझ्यासोबत जे झालंय ते झालंय. आम्ही काय केलंय? माझा काय गुन्हा? माझ्या आईवडिलांचा काय गुन्हा? आम्ही तर गावामध्ये राहत सुद्धा नव्हतो. तो म्हणला की मला जेव्हा गावकरी मारत होते त्यावेळेस गावातला प्रत्येक माणूस होता. प्रत्येक माणूस मला मारत होता आणि मारून जात होता, माझ्यावर थुकत होता. मी प्रत्येकाकडं अशीच भीक मागितली. मला कुणीही हे केलं नाही, म्हणजे मला कुणीही माफ केलं नाही. मला जिवंत अर्धच जाळलं. माझ्या शरीरामध्ये जीव होता. थोडा जीव असताना माझं शरीर त्या गावाच्या बाहेर पुलावर लटकवलं. तिथं मला जनावरांनी तोडू खाल्लं. आज थोडं खाल्लं, उद्या थोडं खाल्लं, परवाच्या दिवशी थोडं खाल्लं. मला तो त्रास सहन झाला ना. माझं पूर्ण शरीर संपेपर्यंत मला त्रास झाला, संपेपर्यंत. मी प्रण घेतला की गावकऱ्यांना मारायचं. एकदा आलो होतो गावामध्ये, पण कुठला तरी तो ढोंगी आला आणि त्या ढोंग्याने मला बाहेरच अडवलं. मी वाट बघत होतो तुझी. असा कोणीतरी बघत होतो जो मला स्वतःहून गावामध्ये घेऊन जाईल. तेवढ्यात तू माझ्या समोर दिसला आणि मी तुझ्या काकाला एका अपघातात मारून टाकलं. त्यांना मारून टाकल्याच्या नंतर तुला गावात यावं लागलं आणि मला माहीत होतं की तू ह्या गोष्टींवर लक्ष देत नाही. मला तू हवा होता म्हणून मी सगळं काही नाटक केलं नाही. तू माझं जसं होतं ना तसं तू मला होडत गावामध्ये आणलंस आणि त्यासोबतच माझी जितकी पण ताकद आहे ना ती सर्व ताकद माझ्यासोबत आली. आता मला या गावामधून कुणीही काढू शकत नाही. ना कुठला हा गावकरी, ना तू आणि ना तुमचा तो देव. कुणीच मला या गावामधून नाही काढू शकत. निळू त्याच्या पाया पडायला लागला, गिडगिडायला लागला, रडायला लागला. तो म्हणला की नाही, आता जो तो मुलगा आहे तो मुलगा उठला, पारावर बसला, मंदिरामध्ये गेला. जी मारुतीची मूर्ती आहे ती मारुतीची मूर्ती त्यानं उखळली, हातामध्ये बाहेर आणली आणि मंदिराच्या बाहेर आणून फेकून दिली बाहेर देवाची मूर्ती. त्याच्यावर शेंदूर नव्हता मारुतीच्या मंदिरावर. जसा शेंदूर मागच्या वेळेस गेला होता सेम त्या प्रकारचा शेंदूर यावेळी सुद्धा त्यानं काढला होता. ती मूर्ती बाहेर काढल्याच्या नंतर तो जोरजोरात ओरडायला लागला की या गावावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे, तुमच्या देवाचा अधिकार नाही. नाही कुठला देव तुम्हाला वाचवू शकणार नाही. हळूहळू जे गावकरी एका जागेवर थांबले होते ते सर्व गावकरी हळूहळू जमिनीत धसायला लागले. कमरे इतके जमिनीत गेले. निळू सोबत त्या गावामधल्या ज्या मुली होत्या ज्यांची लग्न नव्हती झाली त्याच फक्त वर होत्या. आणि जो मुलगा होता ना तो पांडू, तो त्या मुलींपाशी गेला.
त्या मुलीच्या शरीरावरचे, प्रत्येकीच्या शरीरावरचे पूर्ण कपडे त्यानं काढले, पूर्ण गावकऱ्यांसमोर. आणि त्याने त्या मुलींसोबत इतका चुकीचा व्यवहार केला, इतका भयानक क्रूर पद्धतीनं, जसं तो सुरुवातीला एका मुलीसोबत केलं आणि त्याच्यापेक्षा क्रूर पद्धतीनं त्यानं त्या मुलींसोबत केलं. इतकं भयानक केलं की त्या मुली अक्षरशः मेल्या, अशा समोरासमोर मेल्या. सगळे गावकरी याला श्राप देत होते, ओरडत होते, शिवीगाळ करत होते, म्हणत होते की आम्हाला मार पण त्यांना सोड, आम्हाला मार पण त्यांना सोड. पण बघता बघता पूर्ण गावकरी जमिनीत धसून गेले. आणि जेव्हा पूर्ण गावकरी संपले त्यावेळेस जो पांडू आहे तो त्या गावामधून गायब झाला आणि आजपर्यंत त्या गावामध्ये आला नाही. आणि आजही ते गाव ओशाळ पडलेलं आहे, ओशाळ. त्या गावामध्ये कुणीही नाही. त्या गावासोबत जसं झालंय ना, तसं त्या गावाच्या आजूबाजूचे 1-2 गाव आहेत ते सुद्धा गायब झाले, त्याच्यात सुद्धा माणसं गायब झाले. आता त्या माणसांना त्या पांडूने नाही मारलं, त्या माणसांना त्या 15 वर्षाच्या भूतानं नाही मारलं. त्या माणसांना माहीत जेव्हा झालं की या गावामध्ये असा असा प्रकार झाला आहे, रातोरात त्या गावामधले प्रत्येक माणसं गायब झालेले आहेत, त्या घरामधली भांडे जागच्या जाग्यावर आहेत, सामान बाहेर जळून पडलेले, त्या सामानाची सगळी राख लागलेली आहे, घरं तशाच तशी आहेत. या भीतीने त्या आजूबाजूची गावं पळून गेले. सगळं काही शांत. तर स्टोरी पण इथं शांत झाली, स्टोरी पण आपली इथं संपली. आता मला असं वाटतं ना की या जे गावाची स्टोरी आहे किंवा ही जी स्टोरी आहे, मला असं वाचताना वाटलं की बाबा ही जी स्टोरी आहे या गावावर जे बनवलेली आहे, हे गाव बहुतेक भानगड किल्ल्याच्या जवळ जे गाव आहेत ना, तिथला हा प्रकार, राजस्थानमधले जे गाव आहेत ना त्या जागचा हा प्रकार आहे असं मला वाटतं. त्या गावाला पकडूनच ही स्टोरी बनवलेली असेल. आता मला हे तर माहिती आहे की ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक आहे. तर ठीक आहे, काल्पनिक तर काल्पनिक, पण स्टोरी थोडी इंटरेस्टिंग होती आणि मजेशीर होती, त्या कारणामुळे मी ही स्टोरी सांगितली. आता तुम्हाला स्टोरी कशी वाटली? स्टोरी जर चांगली वाटली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्यापाशी जर एखादी स्टोरी असेल तर प्लीज पाठवू नका यार, लय झाले, वाचणं होत नाही येत. मी सांगत जाईल, तुम्ही नका पाठवत जाऊ, कष्ट नका करत जाऊ. ओके, ठीक आहे. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.